माझं नाव अक्षय चव्हाण. मी निपाणीवरून आले. निपाणी. पहिलं काही गॅरेजचं काम करत होतं? होय, गॅरेजचं काम करू. 1 वर्षाचा अनुभव आहे. 1 वर्षाचं करतो. होय, मग आता गेल्यावर काय स्वतःच चालू आहे? स्वतःच चालू करणार आहे गॅरेज. पहिले 1 वर्षाचा अनुभव, ज्याला एखादं वर्ष गीत दिलंय त्याला सगळं माहित असतं. मटेरियल कुठं भेटतं, काय भेटतं, लायनरचे रेट काय, ब्रेकचे, बाकीचं नंतर हळूहळू एकदा सुरुवात गॅरेज केलं. आता आम्ही पण सुरुवातीला गॅरेज करताना पूर्ण 100% परिपक्व नव्हतो. म्हणजे असं जेमतेम येत होतं. मग ज्यावेळेस गाडी आली, जबाबदारी आली, मग कामात करत अनुभव वाढत पण गेला. आता ऑलरेडी तुम्हाला सगळं नॉलेज पुढे आता डायरेक्ट जरी सुरुवात केली, पहिले 1 वर्षाचा अनुभव आहे. आता काय सांगू शकतो तू? आता ज्यांनी 1 वर्ष काम केलं, आता तू जे 4 महिने मला दिले, हे जर 4 महिने जर तू इथं नसता आणि एवढं नॉलेज घेण्यासाठी तुला किती वर्ष द्यावं लागले असते? कमीत कमी 1-2-3 वर्ष जर घ्यायला लागले असते. मला परफेक्ट पूर्ण राहायचं असलं तर बाहेर गॅरेज मध्ये 3-4 वर्ष घ्यायला. काही जण आपल्यातली पोरं 4-4, 5-5 वर्षाची पण आहे ना तुमच्या याच्यातली. गॅरेज मध्ये कसं असते, प्रॉपर नॉलेज भेटत नाही भेटत. आता एक मिस्त्री, आता हे मिस्त्री आहेत, ह्यांच्याकडून जेवढं नॉलेज आहे तेच आम्ही सेम कॉपी करणार. ह्याच्या व्यतिरिक्त जास्त आम्हाला अनुभव मिळू शकत नाही. आणि मी काय सांगतो, आयुष्यात काय नाही करायचं, कॉपी नाही करायची. कॉपी नाही करायची. हा पहिला घेर तिथं आहे, हा दुसरा घेर तिथं आहे, असं आपण शिकवतच नाही ना. हा पहिला इथं, पण हा घेर का बसतो, का नाही बसत, हे शिकवतो. सगळं म्हणतो आयुष्य सगळं केलंय तुम्ही, पण ह्याच्यानंतर कॉपी नाही करायची. म्हणजे शिकायचं कसं, हे इंजन कडूनच, त्याच्याकडूनच कसं बोलून घ्यायचं, शिकून कसं घ्यायचं, तो काय सांगतोय, कसं सांगतोय. आता तशी पद्धत आता तुम्हाला इंजन मध्ये तर नाही अडचण, नाही वायरिंग मध्ये पण नाही अडचण. महत्वाच्या त्याच 2 गोष्टी असतात. बेसिकचं पण चांगलं नॉलेज 100% बऱ्यापैकी आलेलं आहे आणि वेगळं नॉलेज आलंय. इसी संघ बोलता येते ना सगळ्यांना? येते. येते ना? ठीक आहे.